So this is introduction to biology, the subject for class 11th, and again here we can say our class, that is Naval's Bio. So you are at the right place, है ना? So when we are going to talk about our class, so first of all I will give my introduction. जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी माझं इंट्रोडक्शन या ठिकाणी देतोय. Myself, Professor Prashant Naval. I am the owner of Naval's Biology classes, Jamner, Anand Nagar. And simultaneously, I am working in Pharmacy College as a HOD, head of the department. Pharmacology department is there. Sri Suresh Dada Jain Institute of Pharmaceutical Education and Research, है ना, जामनेर मध्ये जे फार्मसी कॉलेज आहे. सो मागच्या 10 वर्षापासून मी तिथे ऍज अ HOD म्हणून वर्कआउट करतो आहे. आणि सायमल्टेनियसली आय एम रनिंग द Naval's Biology classes. So just I'm going to give you introduction. So welcome all first of all to the Naval's Biology. ज्यांनी आजचा क्लास जॉइन केलेला आहे सगळ्यांचं वेलकम ऑल. A step towards success, है ना. Our aim is what? That is big. Our dream is big. That is NEET 2023. बरोबर, त्याच्यासाठी तुम्ही आता सगळे प्रिपेअर करता आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही Naval's Biology क्लास या ठिकाणी जॉइन करता आहात. सो वेलकम ऑल फर्स्ट ऑफ ऑल. अचीव युअर गोल, है ना. या ठिकाणी गोल अचीव करण्यासाठी आय एम विथ यू. डोंट वरी, यू आर ऍट राईट प्लेस, है ना. तुम्ही या ठिकाणी राईट प्लेसवर आलेला आहात. बरोबर. सो ऍक्च्युली आपली बॅच या ठिकाणी 1 मे ला स्टार्ट होणार होती, पण आपण थोडं अगोदरच सुरू करून दिलेली 25 तारखेला. हरकत नाही, जसे जसे आता या ठिकाणी बाकीचे कनेक्ट करतील बरोबर तसं आपण त्यांना कनेक्ट करत जाऊ. सो अजून या ठिकाणी बॅनर पॉम्पलेट वगैरे काहीच मी प्रिंट आउट केलेलं नाहीये. बट स्टील मच अहेड ऑफ टाइम आपण या ठिकाणी स्टार्ट करून देतोय. तुमचं 10वी अजून संपलेलं नाहीये, दॅट इज द इश्यू. पण ऑलमोस्ट आता तुमची या ठिकाणी इंटरनल एक्झामिनेशन होईल, पण तुम्ही यू आर नाऊ रेडी टू स्टार्ट द प्रिपरेशन. कारण बऱ्याच मोठ्या मोठ्या सिटीमध्ये प्रिपरेशन स्टार्ट होऊन गेलेलं आहे. अँड दॅट्स वाय हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट व्हॉट दॅट इज द क्लास अर्ली. 5 दिवस अगोदरच आपण या ठिकाणी स्टार्ट करून देतोय. सो यू आर वेल अहेड ऑफ टाइम. सो रेग्युलर बॅच 23 साठी तुमचं वेलकम आहे. 2 वर्षाचा आपलं या ठिकाणी कोर्स असणार आहे आणि या 2 वर्षाच्या कोर्समध्ये आपण पूर्ण NCERT कव्हर करू. वी आर गोइंग टू प्रिपेअर फॉर द नीट. सायमल्टेनियसली पूर्ण स्टेट बोर्ड कव्हर करू, है ना. 11वी 12वी फॉर MST CET ऑल्सो. अँड देन अगेन हिअर वी कॅन से व्हॉट, तुमचं जर स्टेट बोर्डच्या एक्झाम्स होतात 11वी 12वी कॉलेजला, भरपूर जण बाहेरून ऍडमिशन घेतात, काही कॉलेजला घेतात तिथे. तर डोंट वरी, आय एम हिअर. बायोलॉजीची पूर्ण काळजी मी या ठिकाणी घेणार आहे. नीट असणार आहे, CET असणार आहे, स्टेट बोर्ड असणार आहे. सो ऑल दिस थिंग्स वी आर गोइंग टू कव्हर, है ना. सो बिलकुल या ठिकाणी रिलॅक्स राहा आता तुम्ही. आणि यस, हे काही फोटोग्राफ्स आहे. मोर देन 30 स्टुडंट्स नाऊ दे आर परस्युइंग डॉक्टर आपल्या क्लासचे. बरोबर, आपल्या क्लासचे जे या ठिकाणी भरपूर जण ऑलरेडी या ठिकाणी डॉक्टर बनत आहात, त्यांचं रनिंग सुरू आहे. बरोबर. सो here these are the certain photographs. More than 30 students are there. They are doing BMS, MBBS, then BHMS. तर इथे काही या ठिकाणी हे सगळे जामनेरचे आहेत आणि आपल्या क्लासचे स्टुडंट आहे. प्रिया बैरागी MBBS करते बारामती पुणे, बरोबर, GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. अक्षय जयस्वाल नाशिकला करतोय MBBS, बरोबर, VPMC, है ना, वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आहे तिथे. बरोबर. नंतर दिस आर सर्टन स्टुडंट फ्रॉम लास्ट इयर. जीवन पाटील, है ना, सोलापूरला MBBS ला त्याला ऍडमिशन भेटलेलं आहे. निरंजन पाटील नागपूरला MBBS करतोय. किरण पाटील BMS करतोय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीला. देन अगेन हिअर वी कॅन से संयमी जैन सोलापूरला BMS करते. आणि हे सगळे स्टुडंट या ठिकाणी BMS वाले हे जे आहेत, पहिल्या अटेम्प्ट मध्ये BMS ला त्यांचा नंबर लागलेला आहे. बरोबर. गडचिरोली प्रथमेश पाटील, अखिलेश विस्पुते, बरोबर, येवला कॉलेज ऑफ हिअर वी कॅन से आयुर्वेद कॉलेजमध्ये BMS करतो. तर हे काही फोटोग्राफ्स आहे. सो मोर देन 30 स्टुडंट्स आर देअर. दे आर परस्युइंग हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज MBBS, BMS, BHMS. आणि तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की यावर्षी जामनेरमध्ये सुद्धा BMS कॉलेज येत आहे, ॲज वेल ॲज BHMS कॉलेज ओपन होतं यावर्षी. बरोबर. तर यावर्षी म्हणजे 2023 पर्यंत तर 2-3 वर्ष होऊन जातील त्याला. बरोबर, 2 वर्ष होऊन जातील. सो 2021 मध्ये जामनेरमध्ये पण BMS कॉलेज या ठिकाणी उघडतंय. 2 फार्मसी कॉलेज ऑलरेडी आहेत, है ना, आणि आता BMS कॉलेज उघडतंय. तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर बेनिफिट या ठिकाणी होणार आहे जामनेरच्या स्टुडंटला. आणि ज्यांचं MBBS आहे त्यांना तर या ठिकाणी प्रिपरेशन करायचंच आहे.
बरोबर. सो यू आर ॲट राईट प्लेस. आपला एकमेव असा क्लास आहे जामनेरमध्ये ज्याचे सगळे या ठिकाणी टॉपर्स असतात बायोमध्ये. बरोबर. सो है ना, नंबर 1 इन बायोलॉजी इन जामनेर, दॅट इज अवर क्लास. बरोबर. तर हे थोडंसं इंट्रोडक्शन झालं. येस, वाय नवाज बायो? नवाज बायोज का जॉईन करायचा? सो दॅट इज द क्वेश्चन. भरपूर क्लास असतात या ठिकाणी. आजकाल भरपूर क्लास झालेले. मग नवाल बायोज का जॉईन करायचं तुम्हाला? तर समजून घ्या, नवाल बायो हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, बरोबर, जिथे भरपूर या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज चालू असतात, है ना. ग्रुप डिस्कशन सुरू असतं, आपल्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असतात, कल्चरल कॉम्पिटिशन असतात, ट्रिप असते आपली, है ना. या ठिकाणी यस, इंटरॅक्टिव्ह वे मध्ये आपण या ठिकाणी शिकवतो, गेम्स होतात भरपूर, बरोबर. लर्निंग इज फन हिअर, बरोबर. तर हसत खेळत बिलकुल आपल्याला एन्जॉय करत या ठिकाणी आपलं एम साध्य करायचं असतं. आणि यस, एक या ठिकाणी जॉयफुल एक्सपिरियन्स आहे, कोलॅबरेटिव्ह एक्सपिरियन्स आहे, इन्फॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्स आहे जेव्हा तुम्ही नमाज बायो जॉईन करता. आपले प्रायमरी फीचर्स कोणते कोणते मेनली? तर रोज आपली डीपीएस होईल. जसं आपला टॉपिक शिकून झाला त्याच्यावर तुमचा एक गुगल फॉर्मवर डेली प्रॅक्टिस शीट होईल, आता जोपर्यंत ऑनलाईन आहे तोपर्यंत. आणि मग जसं हे या ठिकाणी लॉकडाऊन संपून जाईल, मग आपण ऑफलाईनला शिफ्ट करू लगेच. आय एम रेडी की एक जरी थोडंसं ओपन झालं तरी एक 20-20 जणांच्या ग्रुपमध्ये, 10-10 जणांच्या ग्रुपमध्ये आय विल स्टार्ट द ऑफलाईन, डोंट वरी. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासमध्ये मी सॉल्व्ह करून घेईल डेली प्रॅक्टिस शीट. आणि डेली प्रॅक्टिस शीटचं खूप महत्व असतं. सो 20% स्कोर तुमचा बूस्ट होतो जर तुम्ही रोज एमसीक्यू सॉल्व्ह करताय तर. आपल्या विकली टेस्ट असतात, त्याला नाव दिलंय आपण विकली वार टेस्ट, WWT. प्रत्येक संडेला 360 मार्काचा पेपर असतो. आणि मंथली जम्बो टेस्ट असते 720 मार्काची, बरोबर. सो असं या ठिकाणी इव्हॅल्युएशन आपल्याकडे रोज होत असतं. बघा, रोज डीपीएस असते तुमची, है ना. या ठिकाणी रोज डीपीएस 40 मार्काची असते, बरोबर. नंतर विकली टेस्ट 320 मार्काची असते. आणि जम्बो टेस्ट दर महिन्याला 720 मार्काची असते. तर हे आपले प्रायमरी या ठिकाणी टेस्टिंगसाठी आपण कसे टेस्ट घेणार आहेत त्याच्याविषयी माहिती आहे. सायमल्टेनियसली क्विज चालते आपली रोज. कहोत ऍप असेल, पॉवर पॉईंट असेल, है ना. आपला ऍप लवकरच लॉन्च होत आहे, एक 5 तारखेपर्यंत आपलं ऍप येत आहे. कहोत वर आपण या ठिकाणी एमसीक्यू घेतो. तर आता सध्या आपण काय करतोय, ऑनलाईन क्लास घेतोय. ऑनलाईन क्लाससाठी तुम्हाला या ठिकाणी एकतर जे आपले क्लास आहे, आता तुम्ही झूमवर कनेक्ट केलंय तर झूम लागेल. नंतर गुगल क्लासरूम हे पण सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. तर याच्यावर तुम्हाला एका ठिकाणी सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक वे मध्ये आपल्या नोट्स, रोजच्या रेकॉर्डिंग्स, क्लास झालं की रेकॉर्डिंग्स तुम्हाला भेटत जातील गुगल क्लासरूमवर. सगळ्या नोट्स चॅप्टर वाईज या ठिकाणी एमसीक्यू, है ना. सगळं एक सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर आजचं लेक्चर झाल्यावर काय करायचं, सगळ्यांनी झूम तर तुम्ही आता डाउनलोड केलेलं आहेच, तुम्ही कनेक्ट करतायत, तर मग आता गुगल क्लासरूम पण डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यावर मी क्लास कोडची लिंक पाठवतो क्लासची, आपल्या 11 क्लासची, तर ती जॉईन करून घ्या. आणि अजून एक तिसरा ऍप तुम्हाला लागेल, कहोत. तर थोडं स्प्लिट स्क्रीनचं जर ऑप्शन असेल तुम्हाला, तर कहोतवर तुम्ही इझिली क्विज प्ले करू शकतात. म्हणजे क्वेश्चन्स तुम्हाला इथे झूम मध्ये दिसतील आणि आन्सर तुम्हाला कहोत मध्ये करायचे. तर स्प्लिट स्क्रीनचं एक ऑप्शन असतं. आणि मग नंतर तर काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण प्रोजेक्टरवर क्विज दाखवतो तुम्हाला आणि आन्सर करायचे असतात. सो दॅट इज रिअली फन, है ना. तर एक थोडंसं असंच खेळत आपण या ठिकाणी काय करणार आहे, टीचिंग करणार आहे. 1 मिनिट मी म्यूट करतो तुम्हाला. ओके. सो नाऊ आय एम गोइंग टू कंटिन्यू अगेन. ही क्लासेसची वैशिष्ट्ये आपण शॉर्ट मध्ये बघून घेऊ नवाज बायोचा. तर आपण या वर्षामध्ये पूर्ण 1 लाखापेक्षा जास्त एमसीक्यू तुमचे कव्हर करू, बरोबर. सो रोज डेली प्रॅक्टिस शीट आहे, विकली टेस्ट आहे, जम्बो टेस्ट आहे, आणि ओव्हरऑल आपण या ठिकाणी 1 लाख पेक्षा जास्त या ठिकाणी एमसीक्यू तुमचे कव्हर करू. प्रोजेक्टरवर टीचिंग होईल. प्रत्येक कन्सेप्ट जो आहे तुम्हाला ग्राफिक्सच्या साह्याने, मॉडेल्सच्या साह्याने एक्सप्लेन केला जाईल. आपल्याकडे सगळे जेवढे पण हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, सगळ्यांचे या ठिकाणी मॉडेल्स ऑलरेडी प्रेझेंट आहे. तर मॉडेल्सवर तुम्हाला कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. नंतर रोज येस, हे तुम्हाला समजलं, डीपीएस कहोतवर एमसीक्यूचा सराव होईल. प्रत्येकाला चॅप्टर वाईज नोट्स भेटतील, सॉफ्ट कॉपीमध्ये एज वेल एज हार्ड कॉपीमध्ये, बरोबर. सर हार्ड कॉपीमध्ये मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल. माझ्या नोट्सच कमीत कमी 3 ते 4 हजाराच्या नोट्स असतात, बरोबर, ज्या मी प्रोव्हाइड करतो तुम्हाला. 11वी मध्ये जवळजवळ 4,000च्या नोट्स, 12वी मध्ये जवळजवळ 5 ते 6,000. सो मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो स्वतः. आपल्याकडे लायब्ररी आहे, आणि त्याच्यामध्ये फक्त बायोलॉजी नाही, बायोलॉजीचे तर भरपूर पुस्तकं आहेत, पण फिजिक्स केमिस्ट्रीचे बुक्स पण तुम्हाला भेटतात, बरोबर. सो 300 पेक्षा जास्त बुक्स त्या ठिकाणी आहे, आणि सगळे रेफरन्स बुक नीटसाठी. सो यू कॅन कम हिअर अँड देन यू कॅन टेक द बुक्स, बरोबर. हे तुम्हाला फ्री आहे क्लासच्या मुलांसाठी. लायब्ररी फ्री असते, बरोबर. आणि इट इज कॉस्ट मोर देन 3 लाख रुपीज. 3 लाखापेक्षा जास्त कॉस्टिंगचे बुक्स आपल्याकडे ऑलरेडी आहे तुमच्यासाठी. सो
तुमच्याकडे बुक असेल तर ठीक आहे, टेक्स्ट बुक तर तुम्हाला घ्यावे लागतील, पण रेफरन्स बुक मार्केटमध्ये जेवढ्या पण प्रकारचे आहेत, तुम्ही सगळे बघू शकतात, त्यातलं एक बुक फायनल करू शकतात. आणि मग ते ध्यानात ठेवा, कधी रीड वन बुक 10 टाइम्स, एक बुक फायनल करा. बरोबर, वेगवेगळे बुक्स रीड करण्याची गरज आहे. बरोबर, तर एक बुक 10 वेळा वाचा, नॉट रीड 10 डिफरंट बुक्स. 10 वेगवेगळे बुक्स वाचत नका बसू, त्याच्यामुळे कन्फ्युजन होईल. एक बुक फायनल करायचं या महिन्यामध्ये. नीट साठी मी कोणतं बुक फायनल करणार? सो बायोसाठी भरपूर चांगले चांगले बुक्स आहेत, लाईक हिअर वी कॅन से गिअर अप आहे. नंतर मी तुम्हाला दाखवतो सगळे. बरोबर, फिंगर टिप आहे, ट्रुमन्स बायोलॉजी आहे, ट्रुमन्स ऑब्जेक्टिव्ह आहे ना, तर अरिहंत आहे. तर असे भरपूर या ठिकाणी युनिव्हर्सलचं पब्लिकेशन आहे. तर असे भरपूर चांगले चांगले बुक्स आहेत. डोंट टेक हिअर वी कॅन से नितीश, मनीष, हरीश, सतीश असे बुक्स घेऊ नका. मार्केटमध्ये भरपूर असतात, ते काही कामाचे नाही. बरोबर, चांगले बुक्स घ्या. टॉप 10 या ठिकाणी टॉप 5 बुक्स मी तुम्हाला सांगतो जे इंडियामध्ये सुरू आहे नीट साठी, तर तेच तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहे. यस, रीडिंग रूम आपल्याकडे आहे, लायब्ररी आपल्याकडे आहे. प्रत्येक चॅप्टर आपण जवळजवळ या ठिकाणी 2 वेळेस रिव्हिजन करतो. आणि शिकवताना आपण कसं शिकवणार आहे, तर पहिल्यांदा एक चॅप्टर तुमचा स्टेट बोर्ड म्हणून बघू. बरोबर, पहिल्यांदा तो चॅप्टर आपण कशामधून बघू? स्टेट बोर्ड. नंतर स्टेट बोर्ड मधून झाला की तो चॅप्टर आपण कशामधून रिवाइज करू? एनसीईआरटी. बरोबर, सो सीबीएसई असेल, एनसीईआरटी असेल, त्याच्यामधून आपण रिवाइज करू, म्हणजे तुम्हाला नीटचं प्रिपरेशन या ठिकाणी साठी कम्प्लीट होईल. आणि त्या चॅप्टरची रिव्हिजन, म्हणजे 2 वेळा मी तुम्हाला शिकवणार आहे, एकदा स्टेट बोर्ड मधून, एकदा एनसीईआरटी, तो सेम चॅप्टर. आणि यस, डेली, वीकली, मंथली भरपूर प्रिलिमिनरी पेपर आपल्याकडे होतात, टेस्ट आहेत, है ना. रोज अटेंडन्स तुमची होईल, वैयक्तिक लक्ष तुमच्याकडे असेल. बरोबर, प्रत्येकावर इंडिव्हिज्युअल या ठिकाणी लक्ष ठेवलं जाईल. तुमच्या पॅरेंट्सशी संपर्क ठेवून त्यांना वारंवार तुमचे मार्क्स असेल, तुमची प्रगती असेल ती कळवण्यात येईल. हे आधीच क्लिअर करतोय मी, नंतर कोणाला राग येण्याचा इश्यू नाहीये. आणि या सर्वांगीण विकासावर भर तुम्हाला आपण या ठिकाणी देऊ. तर हे सगळे आपले वैशिष्ट्य आहे. सायमल्टेनियसली आपण या ठिकाणी टीच करताना तुम्हाला समजेल की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, पेपर 3 तासात कसा कव्हर करायचा, एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे, कन्सेप्ट कसे ध्यानात ठेवायचे, त्याचे ट्रिक्स काय, त्याचे टिप्स काय. बरोबर, कन्साइज नोट्स कशा बनवायच्यात. आणि नोट्स तर मी तुम्हाला हार्ड कॉपी या ठिकाणी ऑलरेडी प्रोव्हाइड करणार आहे. शॉर्ट नोट्स, बरोबर, लास्ट मोमेंट रिव्हिजन्स, हे सगळं तुम्हाला क्लिअर होईल, एकदम क्लिअर. बरोबर, सो डोंट वरी. हा तुमचा 11वीचा सिलेबस आहे. आणि ही जी पीपीटी आहे मी ती डायरेक्टली तुम्हाला ग्रुपवर पण शेअर करून दिली आहे. सो तुमच्याकडे ही राहील पीपीटी नेहमी. सो यस, हिअर वी कॅन से व्हॉट दिस इज द पीपीटी. चॅप्टर वाईज वेटेज आपण या ठिकाणी बघतोय. यस, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड हा तुमचा पहिला युनिट आहे, आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी 4 चॅप्टर आहेत. कोणते कोणते 4 चॅप्टर तुम्हाला स्टडी करायचे त्या युनिटमध्ये, तर हे सगळं समजून घ्या. दिस इज द इंट्रोडक्शन आहे. 11वीचे बुक्स तुमच्याकडे नसतील अजून, मी सॉफ्ट कॉपीमध्ये टाकून देतो. सो दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड, फर्स्ट चॅप्टर. देन तो 2 मार्काला आहे तुमच्या, जर एक्झाम झाली आता तुमची तर. आणि विथ ऑप्शन या ठिकाणी 3 मार्काला आहे, विदाउट ऑप्शन 2 मार्क. नंतर सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर हा 3 मार्कला असतो, आणि विथ ऑप्शन या ठिकाणी 4 मार्कला आहे, चॅप्टर नंबर 2. किंगडम प्लांट आहे आणि किंगडम अॅनिमली आहे. बरोबर, सो हे तुमच्या ऑलरेडी झालेलं आहे. 9thला तुमचा किंगडम प्लांट झालेला आहे, 10thला तुमचा किंगडम अॅनिमली झालेला आहे. थोडं डिटेलमध्ये, किंगडम प्लांटे 5 मार्काला आहे, किंगडम अॅनिमली 4 मार्काला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी प्लांटेवर जास्त आहे. बरोबर, ऍज कम्पेअर टू अॅनिमली. तर हा झाला तुमचा पहिला युनिट. आणि या पहिल्या युनिटमध्ये हा एकदम इझी चॅप्टर आहे. दिस इज इझी, दिस इज इझी, दिस इज अगेन. या ठिकाणी हे 2 चॅप्टर मॉडरेट, कारण भरपूर मोठे आहेत या ठिकाणी, इन्फॉर्मेशन जास्त आहे. मॉडरेट चॅप्टर. बरोबर, नंतर आपण बघू सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. बरोबर, हा 5 मार्काला आहे. बरोबर, आणि हा पण या ठिकाणी इझी चॅप्टर आहे. बायोमॉलिक्युल्स, बायोमॉलिक्युल्स आपण म्हणून थोडा मॉडरेट चॅप्टर आहे. एम म्हणजे मॉडरेट, ई म्हणजे इझी, 5 मार्काला आहे तुम्हाला. सेल डिव्हिजन, अगेन हिअर इट इज कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे. मायटोसिस, मिओसिस याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. बरोबर, 6 मार्क. आणि सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन्स असा हा सेकंड युनिट आहे. नंतर थर्ड युनिट तुमचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्लांट टिश्यू आणि अनाटॉमी बघायचं आहे. अगेन हिअर इट इज व्हॉट, दॅट इज मॉडरेट चॅप्टर. मॉर्फॉलॉजी मॉडरेट चॅप्टर आहे. बरोबर, सो मॉर्फॉलॉजी 10 मार्कला आहे, भरपूर मोठा चॅप्टर आहे ना. आणि हा 6 मार्कला आहे प्लांट टिश्यू. नंतर अॅनिमल टिश्यू आहे. यस, अॅनिमल टिश्यू इझी चॅप्टर आहे तुमचा एकदम. बरोबर, 9th मध्ये तुम्हाला झालेलं आहे सगळ्या 4 प्रकारचा टिश्यू. एपिथेलियम, बरोबर, नंतर कनेक्टिव्ह, नंतर नर्वस, मस्क्युलर टिश्यू. सो इझी आहे. हा थोडासा मीडियम आहे. बरोबर, दॅट इज कॉकरोच, 6 मार्कला आहे, 6. नंतर प्लांट फिजिओलॉजी आहे.
येस अगेन हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज मॉडरेट चॅप्टर फोटोसिंथेसिस 7 मार्काला आणि रेस्पिरेशन अगेन हिअर वी कॅन से 7 मार्क. सो एनर्जी कशी तयार होते आणि फूड कसं तयार होते आपल्याला प्लांट फिजिओलॉजी मध्ये अंडरस्टँड करायचं. आणि मग अॅनिमल फिजिओलॉजी आहे, इझी चॅप्टर आहे. ह्युमन न्यूट्रिशन 7 मार्काला बरोबर. एक्सक्रीशन इझी चॅप्टर आहे बरोबर 7 मार्काला. अँड देन स्केलेटन अँड मुवमेंट हा थोडा मॉडरेट चॅप्टर हा 7 मार्काला. तर असा टोटल या ठिकाणी विथ ऑप्शन तुमचा 98 मार्काला पेपर असतो आणि 70 मार्काला तुमच्या ओव्हरऑल या ठिकाणी विदाउट ऑप्शन्स बरोबर हे सगळे चॅप्टर्स आहेत. सो 11वी मध्ये तुम्हाला 16 चॅप्टर स्टडी करायचे अकॉर्डिंग टू युअर बोर्ड आणि आपण हे चॅप्टर बोर्ड मधून पण बघू आणि मग नंतर एनसीईआरटी मधून पण डिस्कस करू. रोज तुम्हाला डेली प्रॅक्टिस शीट सोडवायची आहे, होतवर क्विज प्ले करायची आहे, नंतर विकली टेस्ट द्यायची. दर संडेला तुमची विकली टेस्ट असेल कंपल्सरी है ना. फक्त सिलेबस या ठिकाणी टाकून तुम्हाला सांगितलं जाईल कंपल्सरी टेस्ट आहे की नाही त्याच्यावर डाऊट ठेवायचा नाही. दर संडेला टेस्ट असणारच. आणि यस महिन्यातून एकदा जम्बो 720 मार्काचे. हे आपलं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. कोणता चॅप्टर आपण कधीपर्यंत घेऊ, त्याचा सिक्वेन्स काय असणार आहे आणि यस तुमच्या टेस्ट कधी कधी असतील. सो 9 मेला आता या ठिकाणी बरोबर 4 मे आपण सोडून सॉरी 9 मे पासून तुमचे पेपर सुरू होतील बरोबर. संडे पासून तुमचे पेपर सुरू होतील. तर हा पूर्ण या ठिकाणी काय शेड्यूल बरोबर. तर यस हिअर वी कॅन से व्हॉट दिस इज द सिक्वेन्स आणि हा आपण किती दिवसामध्ये कव्हर करू. हा पूर्ण टाइम टेबल पूर्ण कॅलेंडर वर्षभराचं तुमचं या ठिकाणी रेडी आहे बरोबर. तर हे एकदा तुम्ही बघून घ्याल, मी पाठवून दिलेलं आहे ऑलरेडी आणि दर संडेला तुमच्या टेस्ट असणारच बरोबर. अशा प्रकारे आपण या ठिकाणी वर्कआउट करू. 16 चॅप्टर्स तुमच्या या ठिकाणी बघू या वर्षामध्ये. त्याचं पूर्ण शेड्यूल या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. जानेवारीपर्यंत तुमचा या ठिकाणी सिलेबस कम्प्लीट करू आपण आणि मग परत एकदा रिव्हिजन करू पूर्ण सिलेबसवर बरोबर. आणि जोपर्यंत तुमचं 12th स्टार्ट होत नाही तोपर्यंत है ना. मग 12th स्टार्ट झाल्यावर 12th बघू बरोबर. फी स्ट्रक्चर क्लिअर करून देतो मी तुम्हाला. सो फी स्ट्रक्चर या ठिकाणी काय आहे आपल्याकडे. जर तुम्ही क्लास जॉईन करतायत तर पहिले तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी करावी लागेल. 10 तारखेपर्यंत सगळे लेक्चर्स तुम्हाला फ्री आहेत बरोबर. आणि मग 10 तारखेला तुम्हाला म्हणजे आजपासून 15 दिवस जवळ रजिस्ट्रेशन या ठिकाणी कम्प्लीट करावं. 1 जून पर्यंत तुम्हाला पहिला इन्स्टॉलमेंट द्यावा लागेल आणि मग 1 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंट. अशी टोटल 8,000 फी आहे. पण तुम्ही एकदाच जर या ठिकाणी सबमिट करताय फी तर तुम्हाला एक जवळजवळ 25% कन्सेशन भेटतंय बरोबर. 6,500 RAS ओनली 6,500 दॅट इज द फी. सो एकदम मिनिमम फी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 ते 4,000 फक्त नोट्सच भेटणार हार्ड कॉपीज मध्ये. सो एकदम कमी प्राइस मध्ये बेस्ट या ठिकाणी ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता बरोबर. सो एका अमाऊंट मध्ये जर तुम्ही सपोज 10 मे पर्यंत ऍडमिशन कन्फर्म करतायत तर तुम्हाला फक्त 6,500 या ठिकाणी लागतं. क्लिअर बरोबर. नाहीतर मग इन्स्टॉलमेंट मध्ये जर तुम्हाला द्यायचे असेल तर मग 8,000 बरोबर. पहिले रजिस्ट्रेशन फी, नंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंट, नंतर सेकंड इन्स्टॉलमेंट. आणि आता आपण या ठिकाणी येऊ की नीटचा अभ्यास कसा करायचा आहे, त्याचं इंट्रोडक्शन काय. तर यस आपलं मिशन आहे वी ऑल आर द हिअर वी कॅन से कमांडोज है ना. कारण आपले वॉरपेक्षा कमी नाहीये. 2 वर्षामध्ये आपल्याला डिफीट करायचं नीटला, हरवायचं नीटला. आपला नंबर या ठिकाणी लागला पाहिजे MBBS कॉलेजला. सो पहिले तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल यू नीड टू लर्न हाऊ टू लर्न है ना. पहिले तुम्हाला काय स्टडी करावं लागेल की स्टडी कसा करायचा. पहिले कशाचा अभ्यास करावा लागेल की अभ्यास कसा करायचा. सो दॅट यू शुड नो है ना हाऊ टू लर्न. तर ध्यानात घ्या बायोलॉजीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे डायग्राम्स. सो डायग्राम्सवर एकदम कॉन्सन्ट्रेट करायचं, सगळे डायग्राम्स क्लिअर करून. आणि दुसरा महत्वाचा पॉईंट असतो बायोलॉजीमध्ये दॅट इज अनाटॉमिकल वर्ड्स. सो जे वर्ड्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नोट्स मध्ये बरोबर या ठिकाणी इटॅलिक्स असतील बरोबर किंवा डार्क असतील, बोल्ड असतील तर ते वर्ड्स कोणते असतात अनाटॉमिकल वर्ड्स. तर तेवढे वर्ड्सवर या ठिकाणी व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यावरच जनरली क्वेश्चन्स असतात. आपण बघू या ठिकाणी की आजच्या आपल्या प्रेझेंटेशनचं कंटेंट काय. तर यस पहिला एक पॉईंट बघू आपण या ठिकाणी एव्हरीडे रिच्युअल्स. रिच्युअल्स म्हणजे काय तर प्रथा, रोजची प्रथा काय असणार आहे. सो सगळे क्लास तुम्हाला अटेंड करायचे आहेत विदाउट फेल. सो डू नॉट रिमेन अब्सेंट. अब्सेंट नाही राहायचं बरोबर. अब्सेंट तुम्ही राहिले म्हणजे गॅप पडून जाईल बरोबर. सो डू नॉट रिमेन अब्सेंट. बी मायक्रो अम्बिशियस. नेहमी मायक्रो अम्बिशियस राहा बरोबर. मायक्रो अम्बिशियस म्हणजे काय तर या ठिकाणी पहिल्यांदा आता अभ्यास सुरू करताना आज काय करा, आता सपोज 1 तास अभ्यास करा बरोबर. मग हळूहळू टाइम वाढवा, मग 2 तास, मग 3 तास बरोबर, मग 4 तास. एकदम तुम्ही 10 तास अभ्यास कराल तर दुसऱ्या दिवशी पुस्तकाला हातच लावणार नाही.
बरोबर. सो नेहमी मायक्रो अम्बिशियस राहा, है ना. आवाज येतोय ना सगळ्यांना, समजतंय का? एक अजून महत्वाचा पॉइंट या ठिकाणी मला डिस्कस करायचा आहे. चला आताच करून घेतो. व्हॉट अबाउट टाइम? टाइम काय असेल? कॅन यू मेसेज? तुम्हाला कोणता टाइम कन्व्हिनियंट आहे? जरा मेसेज करा मला, कोण कोण ऐकतंय व्यवस्थित. मेसेज करा. आपला टाइम आपण ठरवलेला नाहीये. आता उद्यापासून आपला फर्स्ट लेक्चर स्टार्ट होऊन जाईल. तर मग व्हॉट शुड द टाइम वी हॅव टू केप? तुम्हाला कोणता टाइम योग्य वाटतो? जरा मेसेज करा. 1-2 मेसेज मला आलेत. व्हॉट अबाउट अदर्स? तुम्हाला कोणता टाइम योग्य असेल? चला मी तुमचा एक पोल घेऊन टाकतो. पोल मध्ये आन्सर करा. बरोबर. ऍक्च्युली काय, मी दिवसभर दुपारी क्लासला असतो. 4ला माझा रेग्युलर 12th आहे. 4ला नाही होणार पॉसिबल. मी तुम्हाला एक ऑप्शन देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता बरं वाटतो ते बघा. थांबा. येस. क्लासचा टाइम काय ठेवायचा? 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. मला वाटतं 9 वाजता केमिस्ट्रीचा क्लास सुरू होऊन गेलेला आहे. तर आपण 9 ते 10 ठेवला असता. पण मग आता आपल्याकडे ऑप्शन दुसरा आहे की सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 7 2 ऑप्शन्स आपल्याकडे आहे. सो व्हॉट डू यू थिंक? कोणता टाइम बेस्ट राहील? तुम्ही सांगा. युअर विश इज माय कमांड. ऑनलाईनचा ऑब्विसली. ऑफलाईनचा टाइम तर आपण ठरवू नंतर, पण मग ऑनलाईनचा टाइम आता मी या ठिकाणी अंडरस्टँड करतो. सो मॉर्निंग 8 AM to 9 AM हा ऑप्शन आहे आणि इव्हिनिंग 6 PM to 7 PM हा दुसरा ऑप्शन. तर या सगळ्यांनी रिप्लाय केलेला आहे, म्हणजे सगळे या ठिकाणी व्यवस्थित ऐकतायत. सो 60% म्हणतायत, 8 ते 9 40% म्हणतायत, संध्याकाळी 6 ते 7. तर असं थोडं आलेलं आहे 60-40. ठीक आहे, मग मी तुम्हाला इन्फॉर्म करतो ग्रुपवर काय असेल आपला टाइम. जास्त काही डिफरन्स नाहीये. कोणताही तुम्हाला दोन्ही टाइम चालतील, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाहीये. तर मग मी तुम्हाला आज ग्रुपवर इन्फॉर्म करतो फायनली आपला टाइम काय असेल. ठीक आहे. तर मी हा रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करतोय. 60% मुलं म्हणतायत सकाळी 8 ते 9, 40% मुलं म्हणतायत संध्याकाळी पण घेतलं तर चालेल 6 ते 7. बरोबर. तर दोन्ही टाइम तुम्हाला ओके आहेत. सो नॉट एनी इश्यू. जास्त काही डिफरन्स नाहीये. तर मग मी तुम्हाला ग्रुपवर इन्फॉर्म करतो. ठीक आहे. 2 पैकी एक टाइम असेल उद्यापासून. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू अंडरस्टँड. बी मायक्रो अम्बिशियस. सेल्फ स्टडी तुम्हाला करावं लागणार आहे. नीट जर क्लिअर करायची असेल तर कमीत कमी 6 अवर्स पर डे. एका दिवसामध्ये 6 तास अभ्यास करावा लागेल, इन्क्लुडिंग युअर कोचिंग. बरोबर. कोचिंग इन्क्लुडिंग म्हणजे आता 3 तास तर तुमचे क्लास असतात जवळजवळ. तर मग 3-4 तास तुम्हाला अजून स्वतः स्टडी करावं लागणार. आणि जे क्लासमध्ये झालं ना ते रोज रिवाइज करत चला. त्याच्याशिवाय जेवायचं नाही, त्याच्याशिवाय झोपायचं नाही. बरोबर. आणि या स्वतःसाठी थोडा वेळ काढा, कारण नुसता अभ्यास कराल तर ते मोनोटोनस होईल. तर 1 तास स्वतःसाठी काढा, है ना. आणि त्याच्यामध्ये ज्या तुमच्या काय असतील या ठिकाणी हॉबीज, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये टाइम स्पेंड करा. लिसनिंग म्युझिक, रिडिंग बुक्स, है ना, मूवीज वॉचिंग वगैरे काय असेल तुम्हाला जे फेवरेट तुमचा टाइम असेल तो त्याच्यासाठी स्पेंड करा. म्हणजे थोडस तुम्ही काय व्हाल, फ्रेश व्हाल. नाही नाही, फक्त बायो नाही, पूर्ण नीट साठी सांगतो. फक्त बायो 6 तास नाही रे राजा. सगळं सगळं पीसीबी, हे मी पीसीबी साठी सांगतो. बरोबर. पीसीबी साठी 6 ते 8 तास तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, इन्क्लुडिंग युअर कोचिंग. बरोबर. आणि मग त्याचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. किपिंग गोईंग आउट. थोडं बाहेर फिरत चला. आता फिरू नका कारण आता कोविड सुरू आहे, पण मग कोविड संपल्यानंतर थोडंसं बाहेर फिरायचं आहे ना. पण या ठिकाणी यस, म्हणजे फ्रेश होतो थोडा मध्ये मध्ये. आणि म्हणून आपण ट्रिप वगैरे पण काढत असतो, डोंट वरी. पण मग या ठिकाणी सोशल मीडिया मिनिमम ठेव. बघा एक लॉ ध्यानात ठेवायचा. युअर मार्क्स इन द नीट मार्क्स is inversely proportional to number of message you send on what social media. आता आपल्याला या ठिकाणी काय पर्याय नाहीये. ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला सोशल मीडियाचा यूज थोडाफार करावा लागेल, व्हॉट्सअप वगैरे, कारण आपल्या लिंक व्हॉट्सअपवरच येतात. पण मग बाकी बंद करून टाका. थोडस 2 वर्ष दुर्लक्ष करा त्याच्याकडे. इन्स्टा असेल, FB असेल, ते सगळं बंद करून टाका. जेवढं करता येईल तेवढं. जेवढे तुम्ही मेसेज पाठवतात ना त्याच्यावर सोशल मीडियावर, तेवढे मार्क्स तुमचे कमी होतात. एवढं सरळ सरळ रिलेशन ध्यानात घ्यायचं. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बी एम्बिशियस. पुट गुड फूड इन युअर बॉडी. आपल्याला आता भरपूर मेहनत करायची आहे, तर सुरू करून द्या आजपासून की रोज सकाळी चांगलं दूध 1 ग्लास भरून मोठा सुरू करून द्या. रात्री काजू बदाम भिजत टाका पाण्यात आणि मग सकाळी ते खा उठल्यावर. कारण आपल्याला ट्राय टू अंडरस्टँड मी का सांगतोय, कारण भरपूर मेहनत करायची आपल्याला आणि त्यासाठी एनर्जी लागेल, है ना. या ठिकाणी रोज आपल्या बॉडीमध्ये नवीन सेल बनत असतात.
है ना. आणि त्या सेल्स कशा बनल्या पाहिजे, हेल्दी, एनर्जेटिक. म्हणून रोज एक्सरसाइज करा. बरोबर. हे ठीक आहे, तुम्ही तुमच्यामध्ये कोणी करत नसेल त्याच्यामुळे मी याला काही जास्त हायलाइट करत नाही. डोंट ड्रिंक अँड स्मोक. स्लीप 7 to 8 hours पर डे. है ना. 7 ते 8 तास झोप तुम्हाला पाहिजे. थोडं ध्यानात ठेवा. लवकर झोपायचं, लवकर उठायचं. है ना. दॅट इज रिक्वायर्ड. बरोबर. लवकर 10 वाजता झोपून जायचं. सकाळी लवकर या ठिकाणी 8 तास झोप जरी म्हटली आपण तरी 6 वाजता उठून जायचं. है ना. सो हे थोडंसं शेड्यूल पाळा. आणि बस असं जर तुम्ही सगळं पाळताय तर तुम्ही आजारी पडणार नाही. इम्युनिटी तुमची वाढेल. बरोबर. आणि तुमच्याकडे जास्त एनर्जी राहील कशासाठी, नीट प्रिपरेशन. है ना. तर हे रिच्युअल्स आहेत आपले, प्रथा. याला क्वेश्चनिंग नाही करायचं आहे, पाळायचं. बरोबर. सगळे क्लास या ठिकाणी करायचे. वाय डू यू वॉन्ट टू बी डॉक्टर. आपण आता नीट करतोय तर जरा काही क्वेश्चन स्वतःला विचारा. बघा 3 क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आज स्वतःला, आजचं लेक्चर झाल्यावर, की मला काय करायचंय. बरोबर. मला काय बनायचंय, व्हॉट टू डू. मला काय बनायचंय. दुसरा क्वेश्चन विचारा स्वतःला, वाय टू डू. मला ते का करायचंय. आणि तिसरा क्वेश्चन विचारायचा, हाऊ टू डू. ते कसं करायचं. समजतंय. हे 3 क्वेश्चन विचारा. व्हॉट, वाय, हाऊ. व्हॉट टू डू. मला काय बनायचंय. घ्या एक 4 दिवस घ्या, 5 दिवस घ्या, 8 दिवस घ्या आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करा की मला जीवनामध्ये काय करायचं. जर त्याचा आन्सर आला डॉक्टर, तर मग किंवा काही असेल, इंजिनियर किंवा सीए, व्हॉट एव्हर इट मे. मग विचारा नंतर वाय टू डू. मला ते का करायचंय. बघा बिलीव्ह मी, 90% स्टुडंट फक्त काय करतात, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर विचारतात स्वतःला, बाकीचे 2 क्वेश्चन विचारत नाही आणि त्यांच्यामुळे ते सक्सेसफुल होत नाही. तर तुम्हाला याचा आन्सर सापडला ना, वाय टू डू. मला डॉक्टर का बनायचंय. मला गरिबांची सेवा करायची आहे, मला काहीतरी नवीन मेडिसिन शोधून काढायची आहे, लोकांचं दुःख दूर करायचंय, असं काही आन्सर आलं ना, तर मग तुम्ही ऑटोमॅटिक स्वतःहून अभ्यास कराल. मला सांगायची पण गरज नाही तुम्हाला की अभ्यास करा. तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होत जातात. याचं रिझन सापडलं पाहिजे, मला का करायचं. ज्याचं रिझन जेवढं स्ट्रॉंग, तो 100% या ठिकाणी डॉक्टर. त्याचं एम कम्प्लीट करा. जीवनात तुमचं एम काय असेल, बरोबर, त्याचं रिझन जर तुमच्याकडे तेवढं स्ट्रॉंग असलं ना, बरोबर, तर तुम्ही ऑटोमॅटिकली करा. आणि मग तिसरा क्वेश्चन होतो, हाऊ टू डू. ते कसं करायचं, त्याच्यासाठी मी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर देतो. ते तुमचं एम कसं कम्प्लीट करायचं, हाऊ टू डू. पण हे 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला स्वतःला विचारायचे. सो आज क्लास झाल्यावर विचारा स्वतःला की मला काय करायचंय, मला का करायचंय. 2 क्वेश्चन विचारा. मग ते कसं करायचं ते मी सांगेन. सिंगल माइंडेड रुथलेस पर्सोना. यस, तुम्ही यू शुड बी सिंगल माइंडेड. बरोबर. तर या ठिकाणी मला आता करायचंय म्हटलं की या ठिकाणी तुमच्याकडे बघूनच वाटलं पाहिजे की तो स्टुडंट काय करतोय, नीटची तयारी करतो आहे. सिंगल माइंडेड राहा बिलकुल. है ना. या ठिकाणी क्लिअर राहा बिलकुल की मला काय करायचंय, मला नीट करायचं. है ना. मग नीट करायचंय तर बस हे सगळ्यांना क्लिअर झालं पाहिजे. है ना. सगळ्यांना सांगून टाका घरी की मी आता 2 वर्ष अभ्यास करणार आहे. बिलकुल क्लिअर. यू शुड बी क्लिअर. है ना. म्हणजे तुम्हाला कोणी या ठिकाणी बोलणार नाही की चल बाहेर जाऊ, चल लग्नाला जाऊन येऊ, चल कुठेतरी दुसऱ्याकडे जाऊन येऊ, असं तसं इकडे फिरायला जाऊ, हे कोणीच सांगणार नाही. आणि यू शुड बी सिंगल माइंडेड. तुम्हाला काय करायचं ते आत्ताच ठरवा. इंजिनिअरिंगला जायचंय का मेडिकल साईडला जायचंय. आणि मेडिकल साईडला जायचं असेल तर बायो ठेवा, इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल तर मॅथ. सरळ सरळ. नाही तर ठेवू नका. यू शुड बी सिंगल माइंडेड. बरोबर. नंतर यस, कसा अभ्यास करायचा, कसं रीड करायचं. नेव्हर एव्हर रीड एनी बुक फ्रॉम पेज टू पेज. अजून तर तुम्ही बुक्स घेतले नसतील, पण बुक्स घेतल्यानंतर पेज टू पेज कधी वाचत नका बसू. सगळं ध्यानात ठेवायचा प्रयत्न करू नका. सिलेबस भरपूर आहे. 98 चॅप्टर्स आहेत नीटसाठी. देर आर 98 चॅप्टर्स. 38 बायोमध्ये आणि मग नंतर केमिस्ट्री आहे, नंतर फिजिक्स आहे. ते दोघांचे मिळून 40 चॅप्टर, व्हॉट एव्हर 60 चॅप्टर्स आहेत. सो टोटल 98 चॅप्टर्स आहेत. तर पूर्ण ध्यानात ठेवायचा प्रयत्न करू नका. समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा. स्किमिंग करत चला. जे इम्पॉर्टंट नाही आहे ते स्किम करा. बरोबर. सोडत चला. फोकस ओनली ऑन द कीवर्ड्स अँड की फ्रेजेस. जे महत्वाचे वर्ड आहे त्याच्यावर मात्र फोकस. बरोबर. ते मी तुम्हाला सांगितलंच, कोणते की फ्रेजेस आहेत, कोणते कीवर्ड्स आहेत, त्याच्यावर फोकस करा. अँड रीड फ्रिक्वेंटली फ्रॉम सेम सोर्स अगेन अँड अगेन. मी तुम्हाला आधीच सांगितलं, एक बुक फायनल करा अँड रीड दॅट बुक 10 times. ती तुमची भगवद्गीता आहे. बरोबर. ते 10 वेळा वाचा. है ना. रीड 1 book 10 times. डू नॉट रीड 10 different बुक्स. मग बरोबर, आकाश, सतीश, मुनीश, हरीश असे वेगवेगळे बुक्स वाचायचे नाही. एक बुक फायनल केलं, तेच वाचायचं, ते 10 वेळा वाचायचं. म्हणजे ते तुमच्या ब्रेनचा पार्ट बनतो. बरोबर. नॉट रिअली नेसेसरी फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीची नोट्स बनवत नका बसू. बरोबर. जर टीचर तुम्हाला सांगत असेल दिस इज इम्पॉर्टंट, देन इट इज. मग कोणताही असेल तो, पीसीबी. बरोबर. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, कोणताही टीचर असेल तर सांगितला की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तर तो इम्पॉर्टंट असतो म्हणून ते सांग. बरोबर. मग त्याच्या नोट्स बनवायचे. राईट एक्स्ट्रा वर्ड्स. जर तुम्हाला टीचरने शिकवता काही एक्स्ट्रा वर्ड्स सांगितले तिथे, ते नंतर येणार असतात, तर ते लिहून घ्या. बरोबर.
मेंटेन वन फायनल सोर्स, एक रजिस्टर बनवा मोठं फायनल सोर्स फॉर इच सब्जेक्ट. आणि तुम्हाला बायोचं लिहायचं तर त्या रजिस्टर मध्येच लिहायचं सगळं 2 वर्ष. फिजिक्स साठी एक रजिस्टर बनवा, त्याच्यामध्येच फिजिक्सचं लिहायचं. केमिस्ट्रीसाठी बनवा, त्याच्यामध्येच केमिस्ट्री लिहायचं. म्हणजे तुमच्याकडे ते कायम राहील. बरोबर. आणि यस, क्वेश्चन फेस इन टेस्ट सिरीज अँड देन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ते त्याच्यात इन्क्लूड करायचे आपल्याला. बरोबर. वेगवेगळ्या टेस्ट सिरीज नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ते सगळे सॉल्व्ह करायचे. हा तुमचा पॅटर्न असतो नीट साठी. बरोबर. सो नीट साठी तुम्हाला फिजिक्सचे 45 क्वेश्चन असतात. 45 क्वेश्चन्स फॉर फिजिक्स, 45 क्वेश्चन्स फॉर केमिस्ट्री आणि मग 90 क्वेश्चन्स फॉर बायोलॉजी. त्याच्यामध्ये ब्रेकअप असं आहे की 45 क्वेश्चन तुमचे बॉटनीचे असतात आणि 45 क्वेश्चन तुमचे झुओलॉजीचे असतात. तर असं टोटल या ठिकाणी म्हणजे बायो खूप इम्पॉर्टंट आहे. 90 क्वेश्चन आहे, 360 मार्क्स आहे. आणि मग फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून 360 मार्क्स. सो जास्त वेटेज कशाचं आहे, बायोचं, एवढं ध्यानात. आणि एक्झाम तुमची 3 आवर ड्युरेशन असणार आहे. 3 तासामध्ये तुम्हाला 180 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर तेवढी स्पीड तुम्ही या ठिकाणी गेन केली पाहिजे. बरोबर. जनरल क्वेश्चन्स कसे असतात, टफ असतात, कन्सेप्च्युअल असतात. बरोबर. आणि याला थोडी प्रॅक्टिस लागते, एमसीक्यू ची प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची. आणि म्हणून आपण 1 लाख पेक्षा जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करून घेणार. यस, नीट साठी तुम्हाला ही मेथड आहे. ही सगळी रॉंग मेथड आहे. 2 सर्कल करणे रॉंग मेथड आहे. बरोबर आहे ना. या ठिकाणी सर्कलवर असं टिक करणे ही पण रॉंग मेथड आहे. बरोबर. डार्क करून त्याला टिक करणे ही पण रॉंग मेथड आहे. तर हे तुम्हाला माहिती आहे, अर्ध सर्कल फिल करणे रॉंग मेथड. बरोबर. तर या सगळ्या रॉंग मेथड आहे ना. करेक्ट मेथड काय, एका क्वेश्चनचा एकच सर्कल या ठिकाणी फिल करा. आणि आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे. तुमचे जे पेपर्स चेक होतील ते सगळे सॉफ्टवेअरने चेक होतील. बरोबर. म्हणजे ते प्रॉपर नीट मध्ये जसे पेपर चेक होतात सॉफ्टवेअरने, तसे कम्प्युटराइज सॉफ्टवेअरने तुमच्याकडे तुमचे पेपर्स या ठिकाणी चेक होतील. निगेटिव्ह मार्किंग असते, त्याच्यामुळे जर एक क्वेश्चन चुकला -1 होतो आणि एक क्वेश्चन बरोबर आला तर +4 होतो. 6 ते 7 वर्ष आधी थोडस एक्झामिनेशनचा पॅटर्न टफ होता. बरोबर. टेक्स्टबुक सोडून बाहेरचे पण क्वेश्चन यायचे. पण आता असं नाहीये. मोर दॅन 80%, 75 to 80% बायोलॉजी क्वेश्चन दे आर डायरेक्टली फ्रॉम टेक्स्टबुक. म्हणजे आपली जी टेक्स्टबुक आहे, एक स्टेट बोर्डची आणि एक एनसीईआरटीची, मेन म्हणजे एनसीईआरटी. तर ही आपली भगवद्गीता आहे डायरेक्टली. हे दैवत आहे. सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. मी इथे ट्रिपल स्टार देतो एनसीईआरटी टेक्स्टबुक. सो एक वेळ स्टेट बोर्ड नाही घेतलं तुम्ही चालेल, पण एनसीईआरटी टेक्स्टबुक घेऊन टाका. त्यांना नीट करायची. आणि ज्यांना सीईटी करायची त्यांनी स्टेट बोर्ड सोबत. बरोबर. सो 80% क्वेश्चन्स या ठिकाणी टेक्स्टबुक मधून येणार आहे. पण मग 20% जे आहेत त्याची पण आपल्याला प्रॅक्टिस करायची. त्याच्यासाठी आपल्याकडे रेफरन्स बुक आहे. ते एमसीक्यू सॉल्व्ह करू आपण भरपूर, 1 लाख पेक्षा जास्त. तर तुमचा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह झालेला असेल, जो नीट मध्ये येईल ना तो आपल्याकडे सॉल्व्ह झालेला असेल. डोंट वरी. सो रीड अँड रिवाइज टेक्स्टबुक ऍटलीस्ट 10 times. तर तुम्हाला टेक्स्टबुक 10 वेळा वाचायचं आहे 2 डिजिट मध्ये. आणि बघा, पहिल्यांदा वाचाल तेव्हा टाइम लागेल. बरोबर. सपोज तुम्ही टेक्स्टबुक वाचताय, पहिल्यांदा तुम्ही वाचताय त्याला 3 महिने लागतात. पण तुम्ही जर दुसऱ्यांदा वाचाल ना तर ते 1.5 महिन्यात होईल. तिसऱ्यांदा वाचाल तर 1 महिन्यात होईल. चौथ्यांदा वाचाल तर 15 दिवसात होईल. 5व्यांदा वाचाल तर 10 दिवसात होईल. बरोबर. आणि 10वं जे रिडिंग आहे तुमचं ते फक्त 1 hour मध्ये होईल पूर्ण टेक्स्ट. त्याच्यामुळे होऊ शकतं, पॉसिबल आहे. 10 वेळेस टेक्स्टबुक वाचा, बाकी दुसरे कोणतेही पुस्तक वाचायचे नाही. वर्ड बाय वर्ड, लाईन बाय लाईन, पेज बाय पेज, डायग्राम बाय डायग्राम रीड करा व्यवस्थित. बरोबर. तुम्ही जेव्हा क्वेश्चन बघाल तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे की तो कोणत्या चॅप्टरचा आहे, कोणत्या पॅराग्राफचा आहे, कोणत्या पेजवरचा क्वेश्चन आहे, म्हणजे त्याचा आन्सर तुम्हाला करेक्ट आहे. बरोबर. डायग्राम्सवर फोकस करा, है ना. सगळं फोकस करायचं आपल्याला डायग्राम्सवर बायोसाठी. त्याचा कलर कोणता आहे, टेक्स्ट कोणता आहे, फॉन्ट कोणता आहे, किती एरो आहे. बरोबर. सगळ्या गोष्टी आहे ना. कोणता एरो मोठा आहे, कोणता एरो छोटा आहे, असं फोकस करायचं डायरेक्टली. डायग्रामची प्रॅक्टिस करायची 10 वेळा. आणि हा सिलेबस मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेलाच आहे. बरोबर. सो 11वी मध्ये 5 युनिट आहेत तुमचे. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, सेल स्ट्रक्चर, प्लांट फिजिओलॉजी, ह्युमन फिजिओलॉजी असे 5 युनिट आहेत. आणि 5 युनिट 12वी मध्ये तुम्हाला रिप्रोडक्शन, जेनेटिक्स, बायोलॉजी अँड ह्युमन वेलफेअर, बायोटेक्नॉलॉजी, इकोलॉजी, बरोबर, एन्व्हायरमेंट. तर असे 10 युनिट आपल्याला स्टडी करायचे नीट साठी. 5 युनिट 11वी मध्ये, 5 युनिट 12वी. सो दिस इज युअर अबाउट हिअर वी कॅन से अबाउट नीट. आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. हा वेटेज मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहे, सगळ्यांना भेटलेला असेलच. बोला, तुमचे काही डाऊट्स असतील तर बोला. माझं डिस्कशन मी संपतो. इज युअर क्वेश्चन्स यू कॅन आस्क. बोला, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर यू कॅन आस्क. मी तुम्हाला आता काय करतो, अनम्यूट करतोय. आय एम गोइंग टू अनम्यूट यू. यू कॅन अनम्यूट अँड देन आस्क द क्वेश्चन. काही असेल तर तुम्ही मेसेज पण करू शकतात. अदरवाईज आजचं लेक्चर आपण संपवतोय.
मी ग्रुपवर टाइम आता या ठिकाणी टाकून देतो. संध्याकाळपर्यंत उद्याचं काय असेल, दोन्ही टाइम तुम्हाला चालतात. सकाळी 8 ते 9 पण चालतोय, संध्याकाळी 6 ते 7 पण चालतो. नॉट एनी इश्यू. एव्हरीथिंग विवेक, आपण सगळं घेणार आहे. चॅप्टरच्या नंतरची एक्सरसाइज तुमच्या स्टेट, त्याच्यापेक्षा तुला सांगतो काय मी, जास्त आपला फोकस एमसीक्यू वर आहे. 1 लाखापेक्षा जास्त एमसीक्यू आपण घेणार. त्याच्यात सगळे एमसीक्यू येतील. नीटची आणि सीटीची आपण जास्त तयारी करतोय आणि चॅप्टरच्या नंतरची एक्सरसाइज आपण घेणार. डोंट वरी विवेक. बीएससी ऍग्रिकल्चर साठी पीसीएम और पीसीपी, बरोबर. ऍग्रिकल्चर साठी तुम्हाला नीट पण चालते, पीसीपी पण चालतो, बरोबर. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जर तुमचं बीएससी ऍग्रिकल्चर असेल तर येस, यू कॅन गिव्ह नीट. नीटच्या स्कोरवर पण तुम्हाला ऍडमिशन भेटते, सीईडीच्या स्कोरवर पण तुम्हाला ऍडमिशन भेटते, पीसीबी पण चालतो. फार्मसीसाठी, ऍग्रिकल्चर साठी चालतो. बोला, अजून काय डाऊट असतील विचारा. यू कॅन आस्क. इज देयर एनी अदर डाऊट? अजून काय तुमचे डाऊट असतील विचारा. आणि यस,